मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्या अचानक कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेलेली असते. त्यामुळे मानिनी नंदिनीकडे पाहत म्हणते की नंदिनी, तू मला सांग, तू अशी घरात कोणालाही न सांगता अचानक घर सोडून निघून गेली असती का? यावर नंदिनी लगेच जीवाकडे रागाने बघत म्हणते की मी ज्यावेळी घर सोडून जाणार असेल ना, त्यावेळी मी जाताना नीट विचारून आणि सांगूनच जाईल. त्यामुळे नंदिनी आपल्याकडे बघून अशी का म्हणाली असेल हे जीवाच्या लगेच लक्षात आल्यामुळे तो जरा कावरा-बावरा होतो. त्यानंतर दुसरीकडे असं बघायला मिळतंय की काव्या निघून गेल्यामुळे जीवा पार्थला विचारतो की दादा, तू काव्याला चिडून काही बोलला नाहीस ना? त्यानंतर पार्थ म्हणतो, एखाद्या व्यक्तीवर जर आपलं जीवापाड प्रेम असेल ना, तर त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे तिच्यावर चिडायचा काय विषयच येत नाही. तर इकडे मानिनी काव्याला फोन लावून रागाने म्हणते, तू अशी कोणालाही न सांगता इथून का निघून गेलीस ते पहिले सांग. समोरच्याला इतकंही गृहीत धरून चालत नसतंय काव्या. मला आता सांग की तू परत माघारी घरी येणार आहेस की नाही? तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आता काव्या घर सोडून निघून का गेली, काव्या घरी परत येणार की नाही, हा पुढील ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.